नमस्कार, मी सीमा पाटील. आज आपण इथे बोलणार आहोत. विषय आहे नजर. नजर, मला नजर लागते, माझ्या घराला नजर लागते, ऑफिसमध्ये लोक माझ्याकडे बघतात किंवा माझं प्रमोशन झालं तेव्हापासून मला खूप त्रास होतोय आणि असे अनेक 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 नजरला लागलेले विषय आहेत. तर हे सगळ्या विषयांवरती आज आपण थोडक्यामध्ये जेवढ्या थोडक्यात बोलता येईल तेवढं नक्की बोलूया, की त्याच्यावर आपण काय उपाय करू शकतो. काही घरगुती उपाय आहेत, काही क्रिस्टलचे उपाय आहेत आणि असे अजून खूप काही काही उपाय आहेत. पहिला मी सुरू करते बोलायला, आपल्या घराला नजर लागते. माझ्या घराला खूप नजर लागते. पूर्वी काय करायचे लोक, लिंबू मिरची बांधायचे घराच्या बाहेर किंवा गाडीमध्ये, गाडीच्या बाहेर लिंबू मिरची नक्की बांधतात. गाडीला तर बांधतातच बांधतात. पण आत्ताच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ना, हे लिंबू मिरची मग ते बदला, पुढच्या शनिवारी जा, हे जमत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला मार्केटमध्ये हे एक हँगिंग मिळतं. ह्याला इव्हिल आय पण आहे, याला ब्लॅक टर्मिलिनचा स्टोन पण आहे आणि सॅलेनाईटचा स्टोन पण आहे. हा जो ब्लॅक टर्मिलिनचा स्टोन आहे, हा घरात येणाऱ्या प्रत्येक नजर लागणाऱ्या गोष्टींना, जेलसी, निगेटिव्ह एनर्जी यांना सगळ्यांना ॲब्झॉर्ब करतो. आणि हा जो स्टोन आहे, हा पॉझिटिव्ह एनर्जी रिलीज करतो. जर आपल्या घराचं उत्तर पॉझिटिव्ह असेल तर सगळ्या गोष्टी नीट होतात. ते असं एक हँगिंग आपण जर दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला लावलं तर खूप चांगलं. पण हे लावताना एक काळजी नक्की घ्यायची आहे, ती अशी की घराच्या बाहेर मी लावलं आणि मग मला साफसफाई करायची आहे म्हणून मी घरात आणून मस्त धाड धुतलं, नाही करायचं. बाहेरची एनर्जी आहे, जर धुवायचंच आहे तर घराच्या बाहेर धुवा आणि परत लावा आणि नाही धुतलं तरी चालेल. एक 7 ते 8 महिन्यानंतर बदलून टाका. खूप चांगला रिझल्ट याचा याचा आणि तुम्ही एकदा लावून बघा. हे तुम्हाला खरंच जाणवेल की किती चांगला रिझल्ट येतो ते. आता हे झालं घराबद्दल आहे. मग आपण बोलूया ऑफिसमध्ये मला खूप नजर लागते किंवा माझं प्रमोशन झालं आहे तेव्हापासून मला ऑफिसमध्ये खूप त्रास होतो. मला मला सारखं आजारपण येतं आहे किंवा मला असं वाटतं की इव्हिल आय आहे. अशा वेळेला आपल्याला माहिती आहे की केंद्रस्थान काय आहे, तर ऑफिस आहे. मग ऑफिसच्या टेबलवर तुम्ही हे असं एखादं पिरॅमिड ठेवू शकता. हे पिरॅमिड दिसतंय. हा जो ब्लॅक टर्मिलिन मी तुम्हाला सांगितला, त्याच ब्लॅक टर्मिलिनची पावडर या पिरॅमिडमध्ये आहे. ते सील केलेलं आहे. त्यामुळे हे पिरॅमिड जर तुम्ही ठेवलंत तुमच्या ऑफिसच्या टेबलवर तर ह्याचा परिणाम होईल. तुम्हाला नजर लागायची कमी होईल, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आतमध्ये येईल. सो हे झालं आपल्या ऑफिसबद्दल. मग येतं माझ्या स्वतःच्याबद्दल. मला नजर लागते, कुठे का होईना लागते, मग मी काय करू? त्यासाठी आपल्याकडे ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट मिळतं मार्केटमध्ये. हे ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेटमध्ये ह्याच्यामध्ये पण ब्लॅक ऑब्सिडियन आहे, हेमेटाईट आहे आणि टायगर आय आहे. हे तिन्ही स्टोन तुम्हाला नजर या प्रकरणापासून वाचवतात, जेलसीपासून वाचवतात, तुम्हाला कॉन्फिडन्स देतात की तुम्ही सगळ्या गोष्टी नीट हँडल करू शकाल. जे काय निगेटिव्ह आपल्यासमोर आलं आहे त्याला तुम्ही चांगल्या पद्धतीने फेस करू शकाल. तर त्यासाठी हे ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट आहे आणि हे उजव्या हातात घालायचं आहे. कारण उजव्या हातात आपण काय घालतो, कोणते क्रिस्टल घालतो, तर ज्या गोष्टी आपल्या आयुष्यातून आपल्याला काढून टाकायच्या आहेत त्या गोष्टी उजव्या हातात घालतो. सो हे जे ट्रिपल प्रोटेक्शनचं ब्रेसलेट आहे हे तुम्ही उजव्या हातात घालू शकता. पण काही ठिकाणी असं असतं, माझी पोझिशन मोठी आहे हो, ब्रेसलेट नाही घालता येत. हरकत नाही, अँकलेट वापरू शकता. तुम्ही ब्लॅक ऑब्सिडियनचा अँकलेट घालू शकता तुमच्या उजव्या पायामध्ये. त्यामुळे सुद्धा लागलेली नजर निघू शकते. नाही हो, ते अँकलेट पण दिसतं, हे सगळे माझ्याकडे येतात प्रश्न. मग त्याच्यासाठी पण एक तोड आणलं आहे, ते म्हणजे हे प्रोटेक्शन कॉइन. हे बनलेलं आहे ब्लॅक ऑब्सिडियनचंच. हे प्रोटेक्शनची त्याच्यावरती साईन आहे आणि हा प्रोटेक्शनचा स्विच कोड आहे न्यूमरोलॉजिकली. त्यामुळे आपल्या हे क्रिस्टल, स्विच कोड या दोन्ही गोष्टी, न्यूमरोलॉजी आणि क्रिस्टल, ह्याची चांगली सांगड घातलेली आहे याच्यामध्ये. हे कॉइन तुम्ही तुमच्या खिशात ठेवायचं आहे. तुमच्या बॉडी टच असू द्या, जेवढं जास्त जमेल तेवढं, कारण त्याचा रिझल्ट चांगला येतो. तुम्ही खिशात ठेवा. दर एक 4-5 दिवसातून साध्या पाण्याने जरी धुतलत, मिठाच्या पाण्याने धुतलं तर अप्रतिम, पण नाही साध्या पाण्याने जरी धुतलत ना तरी ह्याचा तुम्हाला रिझल्ट चांगला येईल. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी यूज करू शकता. एक घराच्याबद्दल बोलताना अजूनही एक राहिलं की हा जो ब्लॅक टर्मिलिन मी तुम्हाला सांगितला, ह्याचाच असा सुद्धा एक स्टोन येतो. हा पण ब्लॅक टर्मिलिनच आहे नॉर्मल याच्यामध्ये. हा सुद्धा तुम्ही घरामध्ये, लहान मुलं असतात त्या रूममध्ये तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे त्या मुलाचं प्रोटेक्शन होतं नजरपासून. हे आपले विकत घेण्याचे विषय झाले. पण घर साफ करायला किंवा घराला नजर लागू नये म्हणून काही घरच्या घरी करणारे सुद्धा उपाय आहेत. म्हणजे तुम्ही लादी पुसताना मंगळवार शनिवार एक मूठभर मीठ, फिनाईलचं पाणी असलं चालेल पण त्या लादी पुसण्याच्या पाण्यामध्ये टाका मूठभर मीठ. त्यांनी सुद्धा घराला लागलेली नजर कानाकोपऱ्यातून निघून जाते. तुम्ही घरामध्ये अख्खी मोरपिसं, म्हणजे मोरपिसाचा पंखा नाही, अख्खी मोरपिसं ठेवा.
ती सुद्धा अशी बंचमध्ये ठेवा. एखादा मोरपीस ठेवून चालणार नाही. 11, 21, 50, 52, 55 की जी काही तुम्हाला ठेवायची ती मोरपिसं सुद्धा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवा किंवा तुमच्या बेडरूममध्ये ठेवा. ती मोरपिसं सगळी निगेटिव्ह एनर्जी खेचून घेईल. वर्षातून एकदा ही मोरपिसं बदलायची आहेत, ती काढून टाकायची आणि नवीन आणून ठेवायची. असे छोटे छोटे उपाय जर तुम्हाला हवे असतील तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही फॉलो करा. थँक्यू.